मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जी आहे मित्रांनो, या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडर जे आहेत, त्या 3 गॅस सिलेंडरचे रिफिल आता मोफत दिले जाणार आहेत. महाराष्ट्र शासनाकडून मित्रांनो, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत दिनांक 30 जुलै 2024 रोजी या मान्यतेचा जी.आर जो आहे किंवा शासन निर्णय जो आहे तो इथे निर्गमित करण्यात आलेला आहे. जी.आरमधील संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. सोबतच आमच्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन करा, जेणेकरून प्रत्येक माहितीची अपडेट सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला आपण सुरू करूयात. तर मित्रांनो, इथे प्रस्तावना आपण जाणून घेऊयात. महाराष्ट्र शासनाचा सन 2024-25 या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे लाभार्थी तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडरच्या आहेत त्या 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण म्हणजेच रिफिल मोफत करून देण्याबाबतची घोषणा करण्यात आलेली आहे. आणि त्याच अनुषंगाने राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनाही मित्रांनो वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण म्हणजे रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याची बाब इथे शासनाच्या विचाराधीन होती. आणि त्याच अनुषंगाने मित्रांनो, हा जो शासन निर्णय आहे तो इथे निर्गमित करण्यात आलेला आहे. आता शासन निर्णय आपण जाणून घेऊयात. तुम्ही पाहू शकता, केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे 52.16 लक्ष लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. आणि सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबवावी या संदर्भातील निर्णय या शासन निर्णयामध्ये घेण्यात आलेला आहे. आता लाभार्थ्यांची मित्रांनो पात्रता काय काय असणार आहे ते नीट समजून घ्या. सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे 52.16 लक्ष लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असणार आहेत. आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब सदर योजनेसाठी इथे पात्र असणार आहे. अतिशय महत्त्वाचा असा हा मुद्दा आहे मित्रांनो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जे लाभार्थी पात्र आहेत त्यांचे कुटुंब आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी इथे पात्र असणार आहे. आणि एका कुटुंबात रेशन कार्डनुसार केवळ एक लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असणार आहे. सदर लाभ केवळ 14.2 किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांना इथे अनुज्ञेय असणार आहे. योजनेची कार्यपद्धती काय काय आहे मित्रांनो ती थोडक्यात आपण जाणून घेऊयात. कारण प्रधानमंत्री उज्ज्वला योजना व माझी लाडकी बहीण योजना या दोन्ही योजनांसाठी कार्यपद्धती जी आहे ती इथे जवळपास सारखीच असणार आहे. त्यामुळे तुम्ही ही जी योजनेची कार्यपद्धती आहे ती इथे नीट वाचून घेऊ शकता. हा जो शासन निर्णय आहे मित्रांनो, या शासन निर्णयाची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लिंकवरती क्लिक करून हा जो शासन निर्णय आहे तो तुम्ही संक्षिप्त स्वरूपामध्ये इथे वाचून घेऊ शकता. तर कार्यपद्धती थोडक्यात जाणून घेऊयात. राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 मोफत सिलेंडरचे वितरण जे आहे ते इथे तेल कंपन्यांमार्फत करण्यात येणार आहे. सदर योजनेत ग्राहकास एका महिन्यात एका वेळा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी देता येणार नाही. अतिशय महत्त्वाचा असा हा मुद्दा आहे मित्रांनो. त्यानंतर इथे काही समिती जी आहे मित्रांनो, त्या 2 समित्या इथे गठीत करण्यात आलेल्या आहेत. आणि त्या समित्यांची कार्यकक्षा काय असणार आहे त्या आता आपण इथे जाणून घेऊयात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचे कुटुंब निश्चित करणे, योजनेतील लाभार्थ्यांची द्विरुक्ती होणार नाही याबाबतची दक्षता घेणे आणि सर्व निकषांची पूर्तता करणाऱ्या लाभार्थ्यांची आधार प्रमाणित अंतिम यादी आधार संलग्न बँक खाते क्रमांकासह निश्चित करणे
अशा प्रकारचे काही कार्यकक्षा जी आहे मित्रांनो ती या 2 समित्यांची इथे असणार आहे. पुढे आपण जाणून घेऊयात महत्त्वाचा असा मुद्दा. उपरोक्त समितीने निश्चित केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची कुटुंबनिहाय माहिती नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई किंवा जिल्हा पुरवठा अधिकारी, अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील तेल कंपन्यांना जी आहे मित्रांनो ती इथे द्यायची आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे जे काही महत्त्वाची कार्यपद्धती होती ती मी आता इथे तुम्हाला व्यवस्थित समजवलेली आहे. तुम्हाला जर अजून संक्षिप्त स्वरूपामध्ये जर माहिती हवी असेल तर GRची लिंक मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे मित्रांनो. टेलिग्राम चॅनलला जॉईन करून हा जो GR आहे तो तुम्ही संक्षिप्त स्वरूपामध्ये नीट वाचून घेऊ शकता. त्यानंतर मित्रांनो या शासन निर्णयाप्रमाणे दिनांक 1 जुलै 2024 रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांनाच सदर योजनेचा लाभ जो आहे तो इथे देता येणार आहे किंवा दिला जाणार आहे. आणि त्यानंतर दिनांक 1 जुलै 2024 रोजी नंतर विभक्त केलेल्या शिधापत्रिका सदर योजनेसाठी इथे पात्र ठरणार नाहीत. अतिशय महत्त्वाची अशी माहिती आहे मित्रांनो. आशा करतोय की व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. व्हिडिओ जर मित्रांनो आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची माहिती जी आहे ती भेटून जाईल. धन्यवाद.